सुंदरपैकी असे टरबूज आले तर हो का. इथं थोडं आळीनं कातरलेलं आहे हो का. असं पानाच्या खाली आळी, आळीचे अंडे आहेत ही, आणि असं टरबुजाला कातरलेलं आहे आळीनं. तर सुंदरपैकी अशी टरबूज आहे हो का. जिकडं बघचाल तिकडं टरबूजच टरबूज आहेत. हा आपला टरबुजाचा प्लॉट आहे. सगळीकडे छान असे टरबूज लागले तर. खूप छान असे टरबूज लागले तर मस्तपैकी टरबूज या खायला. हा बाहुबली टरबुजाचा प्लॉट आहे. तर बाहुबली टरबूज ना खूप मोठं असतं आणि खूप गोड पण असतं. लाल भडक गोड आणि मोठं होतं हे बाहुबली टरबूज. तर छानपैकी असे काळ्या पाटीचे टरबूज मस्तपैकी आलेले आहेत. या तुम्ही पण खायला. 2-3 फवारण्या घेतलेल्या आहेत त्याला, आपल्या टरबुजाला. सुंदरपैकी असं खाली मेन कापड टाकून मध्ये पाण्याची नळी ड्रेसिंग पाईप करून मस्तपैकी असं टरबुजाला पाणी दिलेलं आहे. तर खूप छान असे टरबूज, रिझल्ट टरबुजाचा खूप छान आलेला आहे. तर गेल्या वर्षी खूप दाट लावले होते ना, त्यामुळं काय झालं, बारके बारके टरबूज पडले होते दाट लावल्यामुळं. आणि यावर्षी काय केलेलं आहे, थोडेसे पातळ लावलेले आहेत. असं एक सरी असं थोडंसं अंतर, इथं 2 इतीचं अंतर असं ठेवलेलं आहे. आणि छानपैकी हो का असे टरबूज आलेले आहेत. आणि इकडं जे आहे ना तो आहे कांदा. तर छानपैकी कांदा पण आलेला आहे हो का. आता हे कांद्याचं वरचं जे आलेलं आहे ना ते रोप धरायचं आहे. तर खूप सुंदर असा कांदा पण आला आहे आणि छानपैकी टरबूज पण आले. तर बाजूनं आहे चिंचचे झाडं लावलेले. त्या दादाने हे काय लावलंय की मला पण माहित नाही, कावर लावते ते. तुम्हाला माहित असेल तर सांगा. कारण हे सहसा तर ऊसाच्या नाही, आपल्या ज्वारीच्या पिकामध्ये असतं हे. पक्षी ज्वारी खाऊ नये म्हणून. पण इथं असं टरबुजाच्या शेतात लावलेलं आहे. बहुतेक हे डुकरासाठी असावं. डुकरं खूप आहे तिकडं ना, तर डुकरं येतात म्हणून त्याच्यासाठी लावलेलं असावं. आणि दुसरी गोष्ट, हरणासाठी बी लावलेलं आहे. हरणं आणि डुकरं यांचा खूप ताप आहे इकडं. आणि बाजून अशा साड्या लावलेल्या आहेत, कारण डुकरं येऊ नये म्हणून. आतमध्ये आले तर का सगळे नास धूस करून टाकते, सगळं खाऊन टाकते. तर अर्ध खाणं अर्ध वाटुळं करून टाकते तर सगळे. त्यासाठी लावलेले आहेत असं कडीनं, पूर्ण कडीनं साड्या लावलेल्या आहेत मस्तपैकी असं. आणि इकडं आहे बघा आंबराई. तर आंबे पण आलेले आहेत. तूर छानपैकी लागलेला आहे. सर्वात जास्त मला टरबूज आवडाले. तर मस्तपैकी असे टरबूज पण आलेले आहेत.
सुंदरपैकी टरबूज. जिकडं बघचाल तिकडं टरबूज आहेत का. खूप मोठे मोठे पण आहेत आणि लहान पण आहेत काही. तर छानपैकी असा आपला टरबूजाचा प्लॉट आलेला आहे. आणि आंबे आपण लावले तर कडीनं का पूर्ण शेताच्या कडीनं असे चिंचचे झाडं आहेत. चिंचचे झाडं कडीनं लावलेले आहेत, वारं जास्त येऊ नये म्हणून त्यासाठी लावलेले आहेत. वारं जर जास्त आलं ना त्या वाऱ्याचा अटॅक डायरेक्ट आपल्या आंब्याच्या झाडाला पडू नये म्हणून चिंचचे झाडं लावलेले आहेत. जोरात जी वारं येणार असताना ती डायरेक्ट जी आंब्यावर जी येऊन धडकणार असतं ती आपलं चिंचवर येऊन धडकतं. त्याच्यामुळं का गळती कमी होते. तर मस्तपैकी हो का छोटे छोटे टरबूज. इथं तर खूप छोटा आहे हो का. त्यात छोट्या टरबूजाचं मोठे टरबूज होते. तर खूप छान असे टरबूज आले तर का. आळी टरबूजाच्या ह्याच्यामध्ये ना पानामध्ये अशा आळ्या व्हायला. आता पानं खायला तर अंडे आळीचे हो का. आळी तर छानपैकी टरबूज आले. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला का. छोटे छोटे मोठे मोठे टरबूज आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. मस्तपैकी आजच्या व्हिडिओला इथंच थांबवू आपण. परत एकदा दाखवते. आणि इकडे आहे ना हे का, हे छोटं छोटं आहे का, हे आहे जवस हो का. जवस आहे. जवस छान लागलेला आहे हो का. टरबुजावरच्या आळ्या का खूप मोठ्या मोठ्या अशा दिसत आहेत. जवसाची फुलं खूप छानपैकी असे. आणि इकडं आहे ज्वारी, बडी ज्वारी. आळ्या बाय बाय, टेक केअर.